हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. सो आम्ही गावावरून येऊन खूप दिवस झालेले आहेत. मी आज व्हिडिओ शूट करते आणि सकाळचे वाजलेले आहेत 11:30 होतील आता. आणि आज लेट उठलो आहे, लेट आंघोळ केली आहे मी. आणि मम्मीने मस्तपैकी नाश्ता बनवला आहे. आणि नाश्त्यामध्ये मस्त खिचडी आहे, त्यासोबत दही घेतली आहे, मला आवडते. सो असं आहे. आणि आज काय आहे, आज ट्यूजडे आहे. मग आपण कधी आलोय गावावरून? आम्ही 22 की 23 आम्ही गावावरून 22 तारखेला आलेलो आहे. आणि आज 27 आहे. आज ताईचा बर्थडे आहे मस्तपैकी. ती गेली आहे जॉबला. सो ती येईल संध्याकाळी, तेव्हा आपण सेलिब्रेशन करू मस्तपैकी तिचा बर्थडे. तसं ताई बोलली की सेलिब्रेशन वगैरे काय नको आहे, पण आम्ही लोक पार्टी तर घेणार आहे तिच्याकडून. सो बघूया की ती काय पार्टी देते. पण आज ट्यूजडे आहे, तसं तर ठीक आहे, बघू काय होतं आहे. असं आहे. आणि नाश्ता विष्टा करून कामं करून बसली, इथे तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त इथे फोन चालवते. आणि एक व्हिडिओ आहे, रील आहे, तो मी टाकेलच आता, तुम्ही चेक करा. कसा आवडला असेल तर कमेंट करा. तो रील मस्त गावी आम्ही पावसात भिजत होतो, मी आकांक्षा आत्या तेव्हा काढला होता. असं आहे. आणि मी मस्तपैकी नाश्ता करून घेते, मग बघूया आपण आजचा दिवस कसा जातोय. गाईज, मधमाशांचा पोळा वाटतं फुटलाय म्हणून. बघा, आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये मधमाशा आहेत. म्हणून आम्ही लावून घेतलेल्या आमच्या खिडक्या. सो आता मम्मीनी बनवलं आहे मस्तपैकी जेवण, गरमागरम झालेलं आहे तसं जेवण तिचं. सो याच्यात बनलाय भात, गरम आहे. आणि इथे भाकऱ्या भाजून झाल्या, ती लास्ट शेवटची भाकरी आहे. त्याच्यात काय बनवलंयस? कढईमध्ये काय? कसली भेंडी भाजी. आणि त्याच्यात हे काय, वांग, हे रात्री बनवलेलं वांग आहे. आणि इथे मस्त डाळ आहे. आणि ह्याच्यात भात आहे, भात 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 भात. सो असं आहे दुपारचं आमचं जेवण. आणि आता किती वाजलेत माहितीये का? 1 वाजलाय. आणि आम्ही थोड्या वेळाने जेवू. आता तर मला भूक नाहीये जास्त, कारण की मी आत्ताच खाल्लेलं आहे. कारण मी आत्ताच खाल्लेलं आहे खिचडी. आणि हे बघा, काळी पडली आहे ना मी, तर किती टॅन झालाय गावी जाऊन. ठीक आहे, टाइम लागतो प्लॅन निघायला, निघेल हळूहळू. आणि तुम्हाला कसा वाटला असेल ब्लॉग कोकण डायरीज आमची, ते मला कमेंट करून सांगा मस्तपैकी. त्याच्यात आपल्याला खूप छान छान कमेंट्स येतात, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. छोटी में बांध दुनिया, दिल है छोटा सा. हसतेस काय? स्वतः पप्पाला मम्मी जेवण वाढती, पण आम्ही नाही जेवणार. तू जेवणार आहेस? आणि आमच्याकडे खूप कमी आंबे उरलेत. आमचे आंबे संपले. एवढे आंबे खाल्ले की ठेवलेच नाही ना. कोणाला दिले ना, कोणालाच नाही आंबे दिले जास्त. आम्हीच खाल्ले, जेवढे आणले तेवढे खाऊन टाकले. आमरस बनवायचा होता, पण मावलं रावले, कशाला आमरस बनवायचा. आंबे पण एवढे नव्हते आणले, अर्धे तर त्यातले खराब पण झाले. अर्धे आंबे खराब झाले, तेच येता येता. ठीक आहे. आणि खूप आंबे खाल्ले. पण एवढा भात बस का? व्हेज असल्यावर कमीच खायचं असतं. आता जर नॉनव्हेज असतं तर जास्त भात घेतला असता. बस का? बस. आता नॉनव्हेज असतं ना, बरोबर खाल्ला असता, जास्त भात घेतला असता. अर्धा टोप भात. व्हेज म्हणून कमी जेवतायत. स्ट्रॅटजी. ठीक आहे, आता मग जेवण वाढते. आणि पाऊस तर काय पडत नाही. काल रात्री 1 वाजता एवढं चमकत होतं ना, असं वाटत होतं रात्री दिवाळी चालू आहे. असं वाजत होतं ना, धडाधड. खतरनाक होतं. कारण ना, आम्ही बेडरूमची खिडकी थोडीशी ओपन ठेवलेली, म्हणजे नेटवाली खिडकी लावलेली, आणि पडदा थोडासा ओपन होता. इतकं असं चमकत होतं ना, डायरेक्ट आतमध्ये येत होतं सगळं. आता मस्तपैकी भेंडीची भाजी बनवलेली आहे, माझी फेवरेट. मस्त भेंडीची भाजी,
डाळ वांग्याचं भात. कालवण पाहिजे तुमचं. पप्पा वांग्याचं कालवण देऊ नको, देऊच नाही खाणार. आणि भाकरी. डन. आजचं जेवण आमचं दुपारचं. संध्याकाळचं जेवण अजून काय फिक्स नाही, कारण ताईचा बर्थडे आहे, सो ती आम्हाला पार्टी दिली तर तुम्ही. पण आम्ही बोलतो की नॉनव्हेज म्हणजे उद्या आम्हाला पार्टी दे, कारण जसं नॉनव्हेज खायला भेटेल ना. म्हणजे नॉनव्हेज आम्हाला आवडतं. व्हेज मध्ये काय एवढी व्हरायटी नसते खायला, सो नॉनव्हेज मध्ये असं दाबून खाणार आहे. हिचं नुसतं हू आणि हू चालू आहे. हे बघा हू. स्वतःला पण लगेच जेवायला घेते बघा. वांग्याचं कालवण. हा वांग आहे ना म्हणून जेवायचं तिला. तांदळाची भाकरी केली, ज्वारीची विसरली. पण ज्वारी कुठे आहे आता? आणले दळून, कालच आणले 2. ओके. आणि इथे मस्त भात घेतला. आणि पूर्वा चालली आहे कुठेतरी तिच्या मैत्रिणीसोबत. तिच्या मैत्रिणीसोबत चालली आहे कुठेतरी. आणि वातावरण तर एकदम बेकार चालू आहे, एकदम बकवास. ढगाळ झालंय, ढगाळ. पाऊस तर काय पडत नाही, नुसतं ढगाळ वातावरण आहे. सो गाईज आता ताई आलेली आहे मगाशी, मस्त फ्रेश वगैरे होऊन बसली आणि मस्त केक वेगळंच काहीतरी चालू आहे. केक आणलाय. केक तिने पण स्वतः केक आणलाय. स्वतः पण केक आणलाय. आणि हे बघा असं का नाव लिहून आणलंय? असं का नाव? ती म्हातारा होता यार, तो कसं लिहिन त्याच्याच पद्धतीत लिहिलं त्याने. हॅपी बर्थडे प्रिया. आणि ते पण आहे. आणि या तिने पण आणलाय आयसी मॉम्स कोणता तरी. एक नंबर तुझी कंबर हाय चालू शेकी शेकी. सुंदर तुझा डिंपल सो ताई आता आज आरसीबीची मॅच, सो आता केक कटिंग होणार आहे आणि आज शाळेत से आम्ही बाहेर जाणार आहे जेवायला. ताई आम्हाला पार्टी देणार आहे. हॅपी बर्थडे. बर्थडे इथं आहे तरी पण. हॅपी बर्थडे डिअर ताया. हॅपी बर्थडे टू यू. या चम्मच घेऊन ये. चम्मच घेऊन. बस झालं मम्मी, एवढेच पैसे दिले होते टाळ्या वाजवायला. चम्मच घेऊन. अरे घे तो. आप्पाचा पण काहीतरी होतं. आप्पाचा पण बर्थडे आहे. माय गॉड आज खूप जण. ए नो 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 नो. ओ माय गॉड, ओ माय गॉड. इथे आम्ही चमचा आणते. काकी आम्हाला घरी जायचंय लवकर. खाली पडले उचल. रे यार हे लोक ना करत. शिप्री येते किती हावरी आहेस. खाली पडलेलं पण नाही सोडलं. नाही बोलते मी आणणार होती चांगला. ही नाही आहे, हीच गेलेली. आम्ही घेते. हा मी घेते. मम्मी किती हावरी आहे यार. बस चल झालं. चला 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 खतम. तिला चम्मच दे. हा मग ताईने कपडे घातले. सो आता मी झालोय रेडी. मी तर आज घातलाय मस्तपैकी. अँड वी आर गोइंग आउट फॉर डिनर. आम्ही आज बाहेर चाललोय जेवायला. सो व्हेज खावं लागणार आहे, जे की आम्हाला जास्त आवडत नाही व्हेज. आणि हे बघा ही नुसता आळस, नुसता आळस. उठ सूट झोपा काढा, उठ सूट झोपा काढा. पुढे चाललो आणि काय चाललं ते. सो मस्तपैकी आम्ही चाललोय. बघा ही फूड असं वाटतं बर्थडे हिचा. एवढं रेडी झाली. प्रियाताई नाही झाली रेडी, हीच एवढं रेडी झाली. हे बघा ही. आणि हिला पप्पांनी वॉच गिफ्ट केलंय. दाखव.
सो आज आम्ही काहीतरी न्यू डिश ट्राय करतोय आणि काय मागवलं आपण पनीर हॉट ड्रॅगन आणि व्हेज स्प्रिंग रोल. सो ताईचाच बर्थडे आहे म्हणून ती पार्टी देणार आहे आम्हाला. कोण देणार? गॉडफादर प्लीज देणार आहे. शी इज अ सॅलरी पर्सन. शी इज अ सॅलरी पर्सन. उद्या मच्छी आणणार आहे, पप्पा पार्टी देणार. सुरमई खायची ना, उद्या सुरमई. जसं की तुम्हाला माहिती आहे आम्हाला मच्छीशिवाय जमत नाही. सो आम्ही मच्छी खाणार आहे उद्या. जुगाड चालू आहे इथे. मला नको आहे तरी पण हे बघा थोडं थोडं सगळ्यांच्या बाउलमधून मला देतात. बस पप्पा बस झालं मला. बोलतात या कंजूस. मी तुला कंजूस बोलताय. समजतं आम्ही एन्जॉय करतोय. टेस्ट आहे स्पायसी थोडंसं हवं होतं. कशाला ठसका लागायला. फर्स्ट टाइम ब्रोकोली खाणार आहे गाईज. हे काय चांगली लागते. तुला तो आम्हाला माहिती नाही का आणि लसूण ही ताई ब्रोकोली चांगली लागते का. ग्रीन आणि येलो शिमला एकदम टेस्टी आहे. नाही फक्त मला. सो आताच आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय आमच्या घरी आणि घरी जाऊन थोडासा केक खाऊ कारण केक खूप आहे. पप्पा चॉकलेट पाहिजे त्याला विचारा कशा माहिती घरी. आणि हे बघा यांचं चालू आहे गॉसिपिंग्स की पूर्वा चालतीये ते मम्मा ताई आणि हे पप्पा. गाईज बबिता मामी भेटली अचानक. आईला कधी फोन केला असतो. आम्ही गावाला जाताना आता आलीच ते. आता आईला बोलत होतं भेटून आले की. रात्री आईकडेच होते तुम्ही लोक. रात्री जरा सांगितलं. कारण आई मीटिंग येत होती. आमदार आहेत ना उद्या येतो. बबिता मामी भेटली आम्हाला. सो आम्ही आलेलो आहे आता घरी. मस्तपैकी चेंज केलंय आणि बसलोय. आत्ताशी 10:30 झालेत. हा तर गाईज आता वाजलेले आहेत 2:30 होतील आणि इतकं अंधार झालाय ना आणि अशी हवा येते जाम. हे बघा झाडं वगैरे हलतात आणि फुल अंधार झालंय. पाऊस चालू झाला बघा आता लगेच पाऊस. तर खूप पाऊस पडतोय आणि मम्मीने मस्त चपात्या बनवल्यात गरम गरम आमच्यासाठी आणि सुकट भाजली आहे मस्त जी की मी बनवली आता. आणि अजून काहीतरी आणि संध्याकाळी काहीतरी चांगलं बनेल जेवणात कारण मच्छी बनणार आहे मच्छी. आणि एवढा पाऊस येतो ना एवढा पाऊस. मज्जा तर येते पावसात मस्त. असं वाटतं भिजावं पण नाही भिजू शकत आजारी पडू ना म्हणून. गाईज हे बघा मस्त पैकी बनली आहे भाजी. हे सुकट आणि हे मला देते. गाईज मस्का मारायचं काम चालू आहे. नीला बोलली माझी बहीण आहेस ना मला पण वाढ ना प्लीज. हे बघा
आणि एवढ्या ह्याच्यात पाऊस बघा. हय हय. तो मस्त घेतली आहे सुकट सोबत चपाती घेतली आहे आणि भर पावसात आम्ही मस्त आमच्या गॅलरीमध्ये बसून एन्जॉय करतोय आणि खातोय. कशी झाली आहे? हा मी बनवली आहे. अगो टेस्ट करू. ए मम्मी थांब ना यार, किती सतवते. गरमागरम चपात्या आहेत. तर मम्मीनी मस्तपैकी जेवणात बनवलेली आहे मस्त कोळंबी बिर्याणी. मी सोबत दही घेतली आहे आणि ते आंबेच आंबे आहेत. सो मस्त कोळंबी बिर्याणी आहे. माझी फेवरेट बिर्याणी तर फेवरेट आहे. मम्मी कोळंबी पण फ्राय केली मस्त अशी तव्यात अशी क्रिस्पी करून टाकली आहे. मस्त टेस्ट आहे. जेवायला सगळ्यांना.